पेट्या सध्या उघडण्यात आलेल्या आहेत। देशामधली हाय प्रोफाईल लढत आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे बारामतीकडे। थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि बारामतीचा स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेला आहे। सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते अतिशय दक्षपणे स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवून आहेत, मतमोजणीकडे लक्ष ठेवून आहेत। बारामतीतल्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया पवार अशी ही लढत बघायला मिळते आहे। प्रतिष्ठा पणाला लागली आहे दोन्ही पवारांची बारामतीमध्ये। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होते आहे। बारामतीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलाय। दुसरीकडे दिल्लीतलं भाजपचं मुख्यालय सज्ज झालेलं आहे। कार्यकर्ते याला सुरुवात झाली आहे आणि सध्याची अपडेट बारामतीच्या स्ट्रॉंग रूम बद्दल। स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेला आहे। मतमोजणीला काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे बारामतीमध्ये। मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी कशा पद्धतीने हालचाली सुरू आहे ते चित्र सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। बारामतीमधलं स्ट्रॉंग रूम जे आहे ते उघडण्यात आलेलं आहे। ताई की वहिनी हे चित्र सुद्धा काही तासात स्पष्ट होईल। थोड्याच वेळामध्ये आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बारामतीचं स्ट्रॉंग रूम उघडलेलं आहे। मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतायत, मतमोजणी केंद्राच्या बाहेर नेमक्या काय हालचाली घडतायत, प्रत्येक अपडेट्स तुम्हाला TV9 मराठीवर सर्वप्रथम पाहता येणार आहे। तर पुण्यामध्ये पोलिंग एजंटची तपासणी सध्या सुरू आहे। पुण्यातली ही अपडेट आहे। पोलिंग एजंटची तपासणी आता केली जाते आहे। निवडणूक आयोग पंच परमेश्वर असेल निकालाआधी अखिलेश यादव यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यांचंही भवितव्य या ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे। आज निवडणूक आयोग पंच परमेश्वर निकालाआधी अखिलेश यादव यांचं हे वक्तव्य आहे। अगदी सूचक असं वक्तव्य अखिलेश यादवांचं। संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे, तसंच संपूर्ण जगाचंही लक्ष भारतामधल्या या निवडणुकांच्या निकालाकडे लागलेलं आहे। कौल नेमका कोणाला मिळणार, मोदी हॅट्रिक करणार का, देशाचा कौल नेमका इंडिया आघाडीच्या बाजूने की मग एनडीएच्या बाजूने, भाजपच्या बाजूने, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे। पुण्यामध्ये पोलिंग एजंटची तपासणी आता सुरू झालेली आहे। विविध पक्षांच्या पोलिंग एजंटची तपासणी या ठिकाणी केली जाते। थेट जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, पोलिंग एजंट्सना आता मतदान केंद्रावर या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे, त्यानंतर त्यांना एंट्री दिली जाईल। निश्चितच जे काही उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना आता आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। आपण पाहू शकतो मी आता कोरेगाव पार्कच्या या मतमोजणी केंद्रावरती आहे आणि जे काही उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी आता त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। मात्र प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येकाची तपासणी केली जात आहे। या ठिकाणी कुणालाही मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येत नाहीये। प्रत्येकाचं ओळखपत्र हे तपासलं जात आहे। त्यासोबतच या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाची नोंदणी सुद्धा ही पुणे पोलिसांकडून केली जात आहे आणि सुरक्षा व्यवस्था ही कडक करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून ही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये बारामती आणि पुणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी स्ट्रॉंग रूम हे खुले करण्यात आलेले आहेत आणि आता त्यानंतर साधारणतः 8 वाजताच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला पोस्टल मतमोजणी आणि त्यानंतर 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरुवात होणार आहे। मात्र आपण पाहू शकतो प्रत्येक उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी पोहोचतात आणि विधानसभा मतदारसंघनिहाय हे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत। ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्या 6ही विधानसभा मतदारसंघाचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। मात्र कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल आणि पुणे आणि बारामती या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी या कोरेगाव पार्कच्या खाद्य निगम गोडाऊनमध्ये पार पडणार आहे आणि साधारणतः तासाभरानंतर पहिला कल हाती येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। नक्कीच योगेश, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 4 मतदारसंघ आहेत लोकसभेचे आणि त्यांची मतमोजणी जी आहे ती आता सुरू होणार आहे। प्रतिष्ठेच्या लढती या मतदारसंघांमध्ये आहेत, त्या मतदारसंघांकडे विशेष लक्ष असेल। बारामती आहे, शिरूर आहे, मावळ या सगळ्याकडे विशेष लक्ष असेल। पुण्यामधली धंगेकर विरुद्ध मोहोळ अशी लढत देखील अत्यंत प्रतिष्ठेची। निश्चितच पुण्यातली जी लढाई आहे ती अर्थातच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ अशी ही लढत आहे। तर दुसरीकडे ज्या लढतीकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची लढाई अर्थात सुप्रिया सुळे विरुद्ध। नक्कीच योगेश, थोडंसं थांबवते तुम्हाला या ठिकाणी। तर आपण जालन्यामधले हे व्हिज्युअल्स आपण पाहतो की आता ईव्हीएम मशीन जे आहेत त्या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याआधी ईव्हीएम मशीन या गोदामामधून या ठिकाणी आणण्यात येत आहेत। ही दृश्य आपण पाहतो जालन्यामधली लढत देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर पोस्टल मतांच्या ज्या पेट्या आहेत त्या या ठिकाणी आता आणल्या जात आहेत।
आणि त्यानंतर पोस्टल मतं जी आहेत ती सगळ्यात आधी मोजली जाणार आहेत आणि त्यावरून साधारणतः देशाचा कल जो आहे तो समजत असतो. नक्कीच. तर जालन्यामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत. सुरुवातीला पोस्टल मतांची तपासणी केली जाणार आहे, ती मतं मोजली जाणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान पुण्यामध्ये देखील पोलिंग एजंटची तपासणी सध्या सुरू करण्यात आलेली आहे. विविध पक्षांच्या पोलिंग एजंटची तपासणी या ठिकाणी सुरू आहे.